कथेचं नाव आहे प्रवास तिच्या स्वप्नांचा, भाग 6. जान्हवी जेवायला येणार असल्याचं स्वानंदीने आई आणि बाबांना सांगितलं होतं. जान्हवी येणार म्हणून स्वानंदीने स्वतः सगळं जेवण बनवले होते. त्यात तिला आवडते म्हणून तिने आज स्पेशल पावभाजी बनवली होती. सोहमलाही पावभाजी खूप आवडायची. जेवण आवरलं तसं स्वानंदीने टेबल लावायला घेतले. पावभाजीचा छान सुवास सुटला होता. तसा सोहम पळतच डायनिंग टेबलकडे आला. दिद्दू, आज पावभाजी का बनवली तू? सोहमने विचारले. तुला आवडते ना म्हणून, स्वानंदी त्याचे गाल ओढत म्हणाली. पण आज काय स्पेशल आहे जे तू पावभाजी बनवली ते? सोहम. स्पेशल? स्पेशल तर आहेच. सोहमकडे बघत हसतच स्वानंदी बोलत होती. मला दे ना खायला पावभाजी लवकर. सोहम खुर्चीवर बसतच बोलतो. अरे थांब ना जरा, 10-15 मिनिटात बसू सगळेच, स्वानंदी म्हणाली. पण सोहम गाल फुगून खाली मान घालून तसाच खुर्चीवर बसला. बाय द वे, तुझं सरप्राईज ऑन द वे आहे हा. स्वानंदी मोबाईलमध्ये बघत हसतच त्याचा लटका राग घालवण्याचा प्रयत्न करत बोलत होती. पण सोहम आता रागावलं होतं ना. लगेच रिॲक्ट झालो तर आपला राग खोटा आहे हे दिदूला समजणार, हे त्याला चांगलंच माहीत होतं. पण सरप्राईज काय आहे हे जाणून घ्यायची उत्सुकता पण होती. तरी तो तसाच तोंड फिरवून परत लटका राग करत रुसून बसला. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. तसे आई आणि बाबाही रूममधून हॉलमध्ये आले. स्वानंदी पळतच दार उघडायला गेली. दीदी अशी का पळत गेली हे सोहम हळूच तिरकी मान करून पाहू लागला. त्याने पाहायला आणि स्वानंदीने दार उघडायला एकच गाठ पडली. तसा सोहम दारात उभ्या असलेल्या व्यक्तीला पाहून आनंदाने ओरडतच खुर्चीवर उठून उभा राहिला. स्वानंदीच्या आईने मात्र डोक्यालाच हात मारून घेतला. आता घाला गोंधळ, असं म्हणतच आई किचनमध्ये बाकीची तयारी करायला निघून गेली. इकडे सोहमने खुर्चीवरून खाली उडी मारली आणि स्वतःचे दोन्ही हात पसरवून एकच सूर छेडला. जानू मेरी जान, मैं तेरे कुर्बान, अरे जानू मेरी जान, मैं तेरे कुर्बान. जान्हवी ही लगेच त्याच्या समोर येऊन उभी राहिली आणि त्याचा हात हातात घेत पुढच्या ओळी गाऊ लागली. तू मेरा मैं तेरी जाने सारा हिंदुस्तान, तू मेरा मैं तेरी जाने सारा हिंदुस्तान. दोघेही हातात हात घालून गोल फिरून नाचत होते. इकडे बाबा आणि स्वानंदी दोघांकडे पाहून जोर जोरात हसत होते. तर तिकडे किचनमध्ये तिच्या आईची मात्र चिडचिड होत होती. दोघांचे अजून गाणे गात नाचायचे सुरूच होते. स्वानंदी त्यांच्या जवळ जात त्यांना धरून थांबवण्याचा प्रयत्न करू लागली. अरे बास बास, किती तो आनंद, आता काय नाचूनच पोट भरणार आहात का दोघे जण? स्वानंदीने दोघांकडे आळीपाळीने बघत प्रश्न केला. आणि तू रे सोहम, लबाड, आत्ता रुसून बसलेला मी पावभाजी दिली नाही म्हणून, आणि आता काय लगेच गाणं काय म्हणतोय, नाचत काय आहेस हा? कुठे गेला तुझा राग? स्वानंदीने बारीक डोळे करत सोहमला विचारले. तेवढ्यात ओहो माय डिअर, पावभाजी केलीस तू, ते पण मी येणार म्हणून, माझी आवडती डिश, लव्ह यू माय डिअर सानू. जान्हवी आनंदात तिला मिठी मारतच म्हणाली. दोघींना असं एकमेकींच्या गळ्यात पडलेलं बघून सोहम जान्हवीकडे बारीक डोळे करून बघू लागला. दोघींना वेगळं करत तो जान्हवीला एक लुक देत म्हणाला. माझी आवडती डिश आहे ती, म्हणून खास माझ्यासाठी केली दिदूने, तुझ्यासाठी नाही. तू तर माझ्यासोबत यायला नाही बोललीस ना इथे, मग आता कालीस. कट्टी आहे मी तुझ्याशी, अजिबात बोलणार नाही. सोहम पुन्हा नाटकी रागवत खुर्चीवर जाऊन बसला. रघुनाथची ट्रान्सफर झाली तेव्हा सोहम खूप नाराज झाला होता. त्याचे सगळे मित्र, शाळा, सगळं काही सोडून जायला लागणार होतं. म्हणून त्याला खूप वाईट वाटत होतं.
त्यावेळी त्याने जान्हवीलाही सोबत चल म्हणून हट्ट केला होता. तेव्हा जान्हवी नाही म्हणाली होती, त्यामुळे तो तिच्यावर रागवला होता. नाशिकला आल्यापासून तो तिच्याशी फोनवर सुद्धा बोलला नव्हता आणि आज अचानक तिला समोर बघून त्याला आपण तिच्यावर रागवलो होतो हे सुद्धा लक्षात राहिले नाही. लहान मुलांचं असंच असतं, कोणतीही गोष्ट ते जास्त वेळ मनाला लावून घेत नाहीत. खरं तर जान्हवीला सुद्धा स्वानंदीशिवाय राहणं थोडं अवघड जाणार होतं, कारण शाळेत असल्यापासून दोघी एकत्र होत्या. एकमेकींच्या प्रत्येक सुखदुःखात दोघी नेहमी हजर असायच्या. खरं तर जान्हवीला सुद्धा नाशिकला यायचं होतं, पण तिची मावशी आणि तिचे मिस्टर 5-6 महिन्यांसाठी बिझनेस टूर निमित्त भारताबाहेर जाणार होते. त्यामुळे तिच्या राहण्याची अडचण होती, कारण तिचे बाबा तिला 5-6 महिन्यांसाठी बाहेर ठेवायला तयार नव्हते आणि स्वानंदीकडे राहायला जाणं जान्हवीला स्वतःला पटत नव्हतं. आणि त्याचे खरे कारण होते तिची आई. पण अचानक मावशीचा जायचा प्लॅन कॅन्सल झाला, त्यामुळे जान्हवीचे बाबाही तयार झाले आणि जान्हवी नाशिकला आली होती. पण आता सोहमराजेंना मनवावे लागणार होते, नाहीतर काही खरे नाही असा विचार करतच ती सोहम शेजारी खुर्चीवर जाऊन बसली. हे बडी, ऐक ना. सॉरी, मी त्यावेळी नाही बोलले ना यायला, त्यासाठी. पण ना तू इकडे आलास आणि मग मला तुझी खूप 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 आठवण यायला लागली. काही केलं करमतच नव्हते मला तिकडे. सारखी सारखी तुझी आठवण येत होती. आणि बघ ना, म्हणूनच मी आले ना तुला भेटायला, जान्हवी सोहमला मनवत होती. काय उपयोग? भेटून तर परत जाणार असशील ना, मग कशाला यायचं? सोहम पुन्हा तोंड फिरवून घेत म्हणाला. खरं तर जाणार होते मी परत लगेच उद्या, पण आता विचार करते इथंच राहावं नाशिकला. पण इथे राहून तरी काय करू? तू सुद्धा रागवलायस ना माझ्यावर, त्यापेक्षा जातेच मी उद्या परत, जान्हवी ही खोटं खोटं नाराज होत बोलली. नाही नाही, नको, मी रागवलो नाही, मी तर मज्जा करत होतो तुझी. सोहम तिच्याकडे तोंड फिरवत पटकन बोलून जातो. ओहो हो, लब्बाड. हा, नाटक करतो काय, ते पण माझ्या समोर? थांब तुला बघतेच आता. जान्हवी असं म्हणत असतानाच सोहम खुर्चीवरून उतरून हॉलच्या दिशेने पळाला. जान्हवीनेही पळत जाऊन मागून त्याला उचलून घेतले आणि सोफ्यावर बसत त्याला गुदगुल्या करू लागली. जानू, माझी जानू, नको ना, थांब थांब. अगं कसं तरीच होतं मला गुदगुले केलं की. सोड सोड मला, सोड ना ग. हसतच तिच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न सोहम करत होता. थोड्या वेळाने दोघांची मस्ती कमी झाली तसं सोहमने जान्हवीला विचारले. तू इथेच राहणार ना नक्की आता? जाणार नाहीस ना परत? नाही रे जाणार, इथेच ऍडमिशन घेतली मी सानू बरोबर, हवं तर विचार सानूला. सोहमने एक नजर तिच्या दिदूकडे पाहिले. तिनेही हसतच नजरेने होकार दिला. तसा सोहम खूप खुश झाला. आनंदातच त्याने जान्हवीला मिठी मारली. मग माझ्यासाठी काय आणलेस गिफ्ट? सोहमने जान्हवीला विचारले. अरे हो, आणले ना. कुठं ठेवलं बरं मी? जान्हवीने सोहमसाठी गिफ्ट आणलेले होते, पण आल्या आल्या सोहमने नाचायला सुरुवात केली तशी जान्हवीने गिफ्ट बॅग तिथे सोप्यावर टाकली होती. जान्हवी आठवून इकडे तिकडे बघतच होती, तेवढाच सोहमचं लक्ष त्या बॅगकडे गेले. तो पळतच जाऊन बॅग घेऊन जान्हवी जवळ येऊन बसला. स्वानंदी आणि बाबाही सोफ्यावर येऊन बसले. सोहमने गडबडीत बॅग उघडून त्यातून एक गिफ्ट रॅप केलेला मोठा बॉक्स बाहेर काढला. बॉक्सवरचा कागद काढून तो व्यवस्थित ठेवला. जान्हवीने आणलेले गिफ्ट बघून सोहम खूप खुश झाला. सोहमला चित्रे काढायला खूप आवडायचे. निसर्गचित्र, संकल्पचित्र, वस्तुचित्र, तसेच वेगवेगळे स्केचेसही तो काढायचा. एवढ्या लहान वयातही त्याच्या हाताला सुंदर वळण होते. जणू काही ही कला त्याला जन्मजातच अवगत असावी. म्हणूनच जान्हवीने त्याची आवड लक्षात घेऊन त्याला वेगवेगळे कलर्स, स्केचबुक्स आणि बाकीही ड्रॉइंगसाठी लागणारं साहित्य असं सगळं त्याला गिफ्ट म्हणून आणले होते. थँक्यू माझी जानू, खूप खूप आवडलं मला हे. सोहम तिला मिठी मारत म्हणाला.
जाण, कशाला आणलेस एवढे कलर्स? आधीचेच आहेत त्याच्याकडे भरपूर. स्वानंदीने मोठे डोळे करत सोहमकडे बघत जान्हवीला विचारले. हो ना जान्हवी बाळा, कितीतरी आहेत त्याच्याकडे कलर्स, बाबाही म्हणाले. असू दे ना काका. ऍक्च्युली काल नाशिकच्या स्टेशनवर उतरले ना, तेव्हा त्याच्या बाहेर असलेल्या एका हॉलमध्ये लहान मुलांसाठीचं प्रदर्शन भरलं होतं. सहज म्हणून आत बघायला गेलेले, तर माझी नजर या पॅकवर पडली. तेव्हा मला सोहमचीच आठवण झाली, म्हणून खास त्याच्यासाठी घेतला होता. जान्हवी सोहमच्या चेहऱ्यावरचा आनंद टिपत बोलत होती. लव्ह यू माय डिअर जानू. तूच बघ माझी लाडाची, बाकी सगळे दोडक्याची. सोहम तोंडावर हात ठेवत हसतच म्हणाला. तशी स्वानंदी जागेवरून उठून सोहमच्या दिशेने येत म्हणाली. ए दोडक्याचीच्या लाडक्या, उठा आता आणि जेवायला चला. नाहीतर आई आली ना, तर तुला दोडका समजून तुझी भाजी करेल, समजलं ना? स्वानंदी त्याच्याजवळ येत हळू आवाजात म्हणाली. तसे सोहम आणि जान्हवीही हसत जागेवरून उठून डायनिंग टेबलच्या दिशेने जाऊ लागले. सोफ्यावर बसलेल्या रघुनाथने या तिघांचं प्रेम पाहून हलकेच डोळे पुसले. तेव्हाच स्वानंदीची हाक आली आणि ते सुद्धा डायनिंग टेबलच्या दिशेने निघून गेले. क्रमशः